नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 26/11 अर्थात मुंबईच्या इतिहासातलं एक काळं पान. घटनेला 12 वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा त्याच्या आठवणी मनाच्या कानाकोपऱ्यात ताज्या आहेत, कारण तो हल्लाच भारताच्या सार्वभौमत्वावर केलेला हल्ला होता. ज्या दिवशी देशाला राज्यघटना मिळाली त्या संविधान दिनाच्या दिवशीच इस्लामिक दहशतवादानं मुंबईला लक्ष्य करावं, हाही एक अत्यंत नकारात्मक योगायोग. या 26/11च्या 12 वर्षांच्या नंतर निश्चितपणे काही प्रश्न उपस्थित राहतात आणि त्यातला पहिला प्रश्न की 26/11 घडून गेल्यानंतर तशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये याच्यासाठी भारतानं स्वतःत काही बदल केले का? नुकतंच ओबामांचं पुस्तक आलं, त्यात अपरिहार्यपणे 26/11चा उल्लेख आला आणि त्या निमित्तानं जो काही गौप्यस्फोट झाला तो जास्तच खळबळजनक होता. 26/11च्या नंतर भारतानं पाकिस्तानचा हात त्या हल्ल्यात आहे हे ठाऊक असून सुद्धा केवळ आणि केवळ मतांच्या राजकारणासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारनं आणि खास करून ज्यांच्याविषयी अत्यंत आदरानं भूमिका घेतली जाते अशा अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांनी प्रतिहल्ला केला नाही किंवा प्रत्युत्तरही दिलं नाही, कारण त्यावेळच्या सरकारला मुस्लिम मतांच्या बाबतीत जास्त फिकीर होती. हे सगळे संदर्भ 26/11च्या हल्ल्याच्या 12 वर्षांनंतर ताजे झाले आहेत. दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये मुंबईत एक अत्यंत महत्त्वाचं शहर जे आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलं गेलेलं आहे, तिथे सुदैवानं न कुठली दंगल घडली आहे, न नवा कुठला बॉम्बस्फोट घडलाय, ना अशा प्रकारच्या कोणत्याही नकारात्मक घटना घडल्यात. पण अगदी ताज्या घटनाक्रमामध्ये या मुंबई महानगराला एक नाही दोनदा गेल्या 12 वर्षात दोनदा ठप्प व्हावं लागलं. अगदी नजीकच्या काळात वीज गेल्यामुळे, वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे मुंबईची संपूर्ण व्यवस्था कोलमडून पडली. त्यामागे घातपात आहे अशी चर्चा सुरू झाली आणि मग त्या चर्चेला नवे नवे पदर सुटत गेले. त्याच्या थोडे काही वर्ष आधी याच मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलच्या मार्गात असाच अडथळा निर्माण केला गेला. लोकल ट्रॅक मधल्या फिशप्लेट्स काढून टाकल्या गेल्या आणि संपूर्ण पश्चिम रेल्वे अत्यंत अपंग स्थितीमध्ये पोहोचली. मुंबईतली लोकल सेवा एकदा खोळंबली की काय होतं हे मुंबईकरांना वेगळं सांगायची गरज नाही, देश पातळीवरही त्याची चर्चा होतच असते. सुदैवानं दंगल झाली नाही, बॉम्बस्फोट झाले नाहीत आणि कोणताही मोठ्या प्रकारातला दहशतवादी हल्ला हा देशावरही 2014 नंतर घडलेला नाही. अशा प्रकारची स्थिती असताना मुंबईबाबत निश्चित हा प्रश्न उपस्थित राहतो की दहशतवादी हल्ल्याच्या पारंपरिक रूपापेक्षा नव्या पद्धतीनं मुंबईला टार्गेट करायचं असेल तर त्यासाठी तशी यंत्रणा दहशतवाद्यांनीही तयार केली आहे का आणि दहशतवाद्यांच्या संभाव्य हल्ल्यांना तोंड देण्यासाठी यंत्रणाही सतर्क आहेत का? 26/11च्या 12 वर्ष पूर्तीच्या निमित्तानं आजची लक्षवेधीची चर्चा, मुंबई आजही किती सुरक्षित? आजच्या या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत निवृत्त लष्करी अधिकारी अभय पटवर्धन. ते कर्नल या पदावरून निवृत्त झालेले आहेत. आपल्या सोबत माजी पोलीस अधिकारी आणि महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक या पदावरून निवृत्त झालेले सुधाकरजी सुराडकर आहेत. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गणेश खंडकर थोड्याच वेळात आपल्या सोबत असतील आणि डॉक्टर राजू वाघमारे हे काँग्रेसचे प्रवक्ता आपल्या सोबत आता फोननी जोडले गेलेले आहेत. माझा पहिला प्रश्न कर्नल अभय पटवर्धन सरांना आहे. पटवर्धन सर, भारताच्या आंतरिक सुरक्षेला मजबूत करण्यासाठी 26/11च्या घटनेनंतर कशा प्रकारे पावलं टाकली जाणं अपेक्षित होतं आणि ती पावलं 2014च्या नंतर अधिक प्रभावीपणे टाकली गेली का? असं पूर्णपणे म्हणता येणार नाही प्रसाद. दोन गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे मुंबई हल्ल्यानंतर ज्या प्रकाराने मुंबई पोलिसांना किंवा महानगरातल्या पोलिसांना शस्त्रसज्ज व्हायला पाहिजे होतं
त्याप्रमाणे झालेले नाही आहेत. दुसरा म्हणजे आपण आज सुद्धा एक दहशतवादी हल्ला म्हणजे हातामध्ये बंदूक घेऊन हल्ला करतील याच भ्रमामध्ये आहोत. पण 2008च्या नंतर आता दहशतवादी हल्ल्याची संकल्पना पूर्णपणे बदललेली आहे. सध्याची जी संकल्पना आहे ती सायबर क्राईम, सायबर हल्ला त्याची आहे, ज्याचा तुम्ही उल्लेख केला होता की मुंबई जेव्हा ठप्प झाली आता त्यावेळेला काय झालं होतं. आपण हा लक्षात घेतलं पाहिजे की काही वर्षापूर्वी इंग्लंडमध्ये BOACचं संपूर्ण कामकाज या सायबर दहशतवादी हल्ल्यामध्ये ठप्प झाला होता आणि त्यांना करोडो डॉलर्सचा, करोडो पाऊंड्सचा घाटा झाला होता. दुसरी गोष्ट अशी आहे की सध्या जे दहशतवाद्यांकडे हत्यारं आहेत ती फक्त पारंपरिक हत्यारं म्हणजे AK-47 किंवा IED असे नसून त्यांच्याकडे शोल्डर फायर्ड मिसाईल आलेले आहेत, त्यांच्याकडे ड्रोन्स आलेले आहेत. काल परवाच्याच न्यूजमध्ये होतं की चीन पाकिस्तानला जवळपास 250 ड्रोन्स देतो आहे आणि त्याची स्वस्त ड्रोन आहेत, पण प्रत्येक वेळेला ते 16 ते 18 किलोचं वजन घेऊन जाऊ शकतात. विचार करा की असा ड्रोन छोटासा जेव्हा येतो त्यावेळेला त्याला हुडकण्याकरता आपली जी संस्थानं आहेत किंवा ATCs आहेत त्या सज्ज आहेत का, तर त्या सज्ज नाही आहेत. हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे. जे बॉर्डरवरनं पंजाबमध्ये ड्रोन्स येतात आहेत त्याच्या थ्रू पूर्ण हत्यारं अम्युनिशन येऊन राहिलेलं आहे. बाहेरसुद्धा ड्रोन्स येतात आहेत. चायनाच्या बॉर्डरवर लडाखमध्ये चायनीज ड्रोन फिरतात आहेत. कारगिलच्या बॉर्डरवर पाकिस्तानी ड्रोन्स फिरतात आहेत. अरुणाचलमध्ये चीनी ड्रोन्स फिरतात आहेत. तर या लोकांना तोंड देण्याकरता आपल्याकडे सध्या तरी कुठलीही संयंत्रणा सज्ज झालेली नाही आहे. बर, आपण त्यांना पाहू शकतो पण त्यांना मारायकरता आपल्यापाशी सज्ज यंत्रणा नाही आहे कुठलीच. अगदी ज्या पद्धतीने आपण सांगता आहात त्यावरून असं लक्षात येतं की आंतरिक सुरक्षेच्यासाठी बाह्य सुरक्षा अर्थात सीमावर्ती प्रांतातल्या सुरक्षेच्या बाबतीत आपल्याला अधिक सजग व्हायला हवं होतं. त्यामधली आव्हानं तुम्ही सांगितलीत. आपल्यासोबत सुधाकर सुरारकरजी फोनवरून जोडले गेलेत अशी अपेक्षा आपण बाळगूया. मला सुधाकरजी आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे की मुंबई पोलीस आणि त्याही पलीकडे जाऊन खरं तर राज्यातल्या सर्व पातळीवरचे पोलीस हे शस्त्रसज्ज होण्याच्या साठी अपेक्षित पावलं गेल्या 12 वर्षात टाकली गेली आहेत का? नक्कीच पावलं टाकल्या गेलेली आहेत आणि नवीन तऱ्हेची शस्त्रास्त्र आलेली आहेत. शासन कोणाचंही असो, काँग्रेसचं असो का BJPचं असो, यामध्ये कारवाया झालेल्या आहेत. वेगवेगळ्या तऱ्हेची शस्त्र आलेली आहेत. ट्रेनिंग पण झालेलं आहे. पण मुख्य प्रश्न 2 आहेत. एक प्रश्न जो आहे पहिला सर्वात महत्वाचा प्रश्न की जी शस्त्रसामुग्री आपल्याकडे उपलब्ध आहे तिचा आणि मनुष्यबळाचा योग्य वापर होतो आहे का, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे की अंतर्गत वातावरण हे कसं आहे. कारण एक लक्षात घ्यायला पाहिजे की कुठल्याही परकीय शक्तीला आपल्या देशात गोंधळ घालायचा असेल तर त्यांना स्थानिक लोकांचं कुठल्या ना कुठल्या तऱ्हेचा पाठिंबा, सहकार्य हे मिळायला पाहिजे. आणि हे मिळू नये याकरता देशातील वातावरण हे अत्यंत सलोख्याचं असणं फार आवश्यक आहे. त्यामुळे प्रश्न असा येतो की अंतर्गत वातावरण सलोख्याचं राहू नये याकरता काही लोक प्रयत्न करतायत की नाही? करतायत. जे कोणी असतील प्रयत्न करणारे त्यांच्यावर योग्य वेळी कठोर कारवाई होते का? होत नाही. तर त्यामुळे हे लक्षात घ्यावं लागेल की कुठलाही हल्ला आपल्याला करायचा असेल, परतवायचा असेल किंवा होऊ नये तर अंतर्गत वातावरण चांगलं सुधारलं पाहिजे. उपलब्ध पोलीस आणि मनुष्यबळांचा योग्य वापर केला पाहिजे. कारण मी कित्येकदा बघतो की अगदी साधे पोलीस शिपाई AK-47 घेऊन फिरत असतात आणि त्यांना हत्यारे सांभाळता येत नाही. त्यांना विचारलं, हत्याराबद्दल विचारलं तर त्यांना काही सांगता येत नाही. फायरिंग कधी केलेलं नसतं. तर वेल ट्रेन चांगले कमांडो आर्मीमध्ये जसे आहेत तसेच तेवढेच सक्षम लोक पोलीसमध्ये देखील आहेत. बरं,
प्रश्न असा आहे की त्यांचा आणि हत्यारांचा ताळमेळ घालून योग्य वापर करण्यात येत आहे का? ठीक आहे माझं सुधाकर ठाम उत्तर सुराडकरजी, आहे नाही. आपण एक महत्वाचा मुद्दा या निमित्तानं उपस्थित करतात. एका बाजूला आपण असा दावा केलात की होय, महाराष्ट्राचं पोलीस बल, मुंबईसह महाराष्ट्राचं पोलीस बल हे शस्त्रसज्ज होतं आहे, अत्याधुनिक शस्त्र त्यांच्याकडे येत आहेत. दुसऱ्या बाजूला तुम्ही महत्वाचा प्रश्न उपस्थित केलात की अशा पोलीस बलाला कुठल्याही प्रकारच्या आव्हानांचा मुकाबला करण्याच्यासाठी आपल्याला तयार तर करायचंच आहे, पण समाज म्हणून एक आपली जबाबदारी शांतता राखण्याची आहे आणि कोणत्याही नकारात्मक घटनेला स्थानिक पातळीवरून बळ मिळू नये याच्यासाठी स्लीपर सेल ऍक्टिव्ह होऊ नयेत म्हणून काम करावं लागेल. मला या निमित्तानं एक प्रश्न मग आपल्याला असा विचारायचा आहे की 26/11चा जो हल्ला 2008ला झाला, त्या हल्ल्यापासून आज तागायत मुंबईमध्ये शांतता राहण्यामागची कारणं काय? या दोन सत्ता आणि दोन सत्तेच्या पद्धती आपल्या डोळ्यासमोर आहेत, त्या दोन्ही लक्षात घेऊन आपण उत्तर द्यावं. पहिली गोष्ट, जसं मी असं सांगितलं की कोणाचं शासन आहे विसरून जा. प्रत्येक सरकारांनी प्रयत्न केलेले आहेत, अत्याधुनिक हत्यारं आणलेली आहेत. माझा जो मुद्दा आहे तो असा आहे की यांचा योग्य वापर होत नाही आहे. कारण जेव्हा मी फिरतो आणि बघतो, आणि तुम्ही सर्व बघत असाल की बरेचदा लोक जे घेतात ते धड हत्यारं सांभाळतही नाहीत. हत्याराकडे लक्ष कमी आणि मोबाईलवर लक्ष जास्त. असं जर तुम्ही फिरला तर दिसेल. मी आता कोर्टात जातो, जेव्हा तिथे बघतो मी, तर मला अक्षरशः भीती वाटते. कारण गोळी काय समोर कोण आहे ते बघत नाही. जो असेल तो मरतो. बरोबर आहे. त्यामुळे गोळीचा वापर कसा करावा याचं ट्रेनिंग आहे. आम्हाला सर्वांना, सर्व पोलिसांना, आर्मीला सर्वांना ट्रेनिंग देण्यात येतं की हत्यारं कशी वापरायची, केव्हा वापरायची. तर तशा तऱ्हेने आपली व्यवस्था करण्यात आलेली आहे का? तर मी याचं ठाम उत्तर देईन की नाही. आणि पोलिसांची मानसिकता बदलली आहे का? तर बदलते आहे, पण अजून बदलण्यास बराच वाव आहे आणि त्याकरता मोठ्या प्रमाणावर प्रयत्न व्हायला पाहिजेत. कारण पोलिसांची भूमिका ही निपक्ष असायला पाहिजे, कठोर असायला पाहिजे. आता हे जे दिसतंय आणि सुप्रीम कोर्टापासून सर्व जे म्हणतायत की हा पिंजऱ्यातील पोपट झालेला आहे वगैरे वगैरे, त्यामध्ये तथ्य आहे, नक्कीच तथ्य आहे. तर म्हणून मी म्हणेन की आज आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. बरं, मला अभय पटवर्धनांना पुढचा प्रश्न विचारायचा आहे. अभयजी, ज्या पद्धतीनं राज्यात आणि देशात स्लीपर सेल ऍक्टिव्ह होऊ नयेत अशी महत्वाची चिंता व्यक्त केली गेली, सीमेवर नक्की असं काय घडलं की भारतात असलेल्या अनेक स्लीपर सेलची रसद गेल्या काही वर्षात सातत्यानं तुटली आणि त्यांना सक्रिय होण्याची संधी मिळाली नाही? थोड्या प्रमाणात प्रसाद, जे तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे. सीमे पारून येणारे, म्हणजे पाकिस्तानहून येणारे जे आतंकवादी आहेत त्यांच्यावर चाप लावण्यामध्ये सेना सफल झालेली आहे. पण इंटरनल, जसं आपल्या पोलीस महासंचालकांनी सांगितलं की आपल्या आतमध्ये जे स्लीपर सेल्स आहेत, जे केरळमध्ये काम करतात आहेत, जे कर्नाटकमध्ये काम करतात आहेत, जे बिहारमध्ये काम करतात आहेत, ते कुठल्या समुदायाचे आहेत, त्याच्यामध्ये काय होऊन राहिलेलं आहे. आधी जे इथे बँड ऑर्गनायझेशन होत्या त्या त्यांना मदत करत होत्या. आता आयसिस येते आहे आणि आयसिसच्या भूमिकेमागे फक्त एकच आहे की संपूर्ण जगामध्ये इस्लामी राज्य स्थापन करायचं. आणि जर ते इस्लामी राज्य स्थापन करायला काही करावं लागलं तरी ते करायला तयार आहेत. आणि अनफॉर्च्युनेटली आपल्या इथल्या बऱ्याच लोकांनी त्याला मदत केलेली आहे आणि मदत करतात आहेत. आपल्या इथे देश आणि राष्ट्रप्रेम ही कुठलीही संकल्पना नसल्यामुळे त्याला लोकल जे लोक आहेत ते मदत करतात. बरं, त्यांना तुम्ही वाट चुकलेले म्हणा, त्यांना तुम्ही पैशाकरता करणारे म्हणा, त्यांना तुम्ही जयचंद म्हणा, काही म्हणा. ठीक पण आहे. स्लीपर सेल्स हे काम करतात आहेत. आमच्या नागपुरातही करतात आहेत, मुंबईत करतात आहेत, पुण्यामध्ये करतात आहेत, अहमदाबादमध्ये आहेत, पाटणामध्ये आहे, सगळीकडे आहेत. ठीक आहे. तर त्यांच्यावर चाप लावणं हा एक फार मोठा प्रश्न आहे. ठीक आहे. दिल्लीला आता जे डॉक्टर राजू झालं वाघमारे आहेत ते आपण आपल्यासोबत. पाहिलं, जे दंगे दिल्लीला झाले होते. अगदी. अभयराव, डॉक्टर राजू वाघमारे आपल्या सोबत आहेत. डॉक्टर, आवाज येतोय माझा? डॉक्टर वाघमारे यांच्याशी कदाचित, डॉक्टर वाघमारे, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल. एक विषय इथे आपल्या समोर मांडला गेला की अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून
सगळ्यात मोठं आव्हान हे स्लीपर सेल दहशतवाद्यांच्या सुप्त सक्रिय गटांना तसंच निद्रिस्त ठेवणं ही अपेक्षा असते। गेल्या काही काळात सातत्यानं स्लीपर सेलला मिळणारी रसद तुटत राहिली आणि म्हणून भारतात कुठल्याही प्रकारचे मोठे दहशतवादी हल्लेही घडले नाहीत। जे घडले ते सीमावर्ती 2 राज्यांमध्ये घडले। सुदैवानं मुंबई आणि महाराष्ट्र सुरक्षित राहिलेला आहे। या सगळ्याचं श्रेय राजकीय दृष्ट्या कोणाला देण्याची गरज आहे का एकत्रितरित्या याचं श्रेय सगळ्यांनी घेण्याची गरज आहे? डॉक्टर वाघमारे, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सर्वप्रथम सैन्य आणि पोलीस सरकार कोणाचंही असलं तरी यांची काम करण्याची पद्धत आणि यांना ज्या पद्धतीने काम करायचंय त्या पद्धतीने अगदी व्यवस्थित हे दोन्ही दल काम करत असतात। त्याच्यामुळे त्यांच्या मेहनतीचं, पोलीस दलाच्या मेहनतीचं, सैन्याच्या मेहनतीचं हे फळ आहे की आज हे दोन्ही दल आपल्याला सुरक्षित इथे ठेवत आहेत। त्याच्यामुळे जर श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते श्रेय महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस किंवा सैन्याला देणं हे संयुक्तिक करेल। कारण सरकार कोणाचंही असलं तरी मानसिकता त्या पोलिसाची किंवा सैन्याची ही बदलत नाही। त्यांना काम करायचं असतं, त्यांना आपल्याला संरक्षण ठेवायचं असतं, त्यांना समोरच्याचा दुश्मनाचा पाडाव करायचा असतो आणि त्या दृष्टीने 24 तास ते बिचारे वागत असतात, त्या दृष्टीने ते बिचारे ठरवत असतात। त्याच्यामुळे आपल्याला जे श्रेय द्यायचंय ते श्रेय पोलिसांना आणि सैन्याला द्यायला पाहिजे। राजकारण्यांनी याच्यामध्ये पडू नये। राजकारण्यांनी या सगळ्या दोन्ही दलांना ज्या लागतील त्या सुविधा त्यांना पुरवाव्यात आणि त्यांचं काम ते चोखपणे बिचारे पार पाडतात, तेव्हा श्रेय जे द्यायचंय ते पोलिसांना आणि सैन्याला दिलं पाहिजे। ठीक आहे, गणेश खंडकर आहेत आपल्या सोबत। गणेश खंडकर, 2014च्या नंतर राज्यात काही काळ म्हणजे एक टर्म आपलं सरकार होतं, केंद्रात आजही आपलं सरकार आहे। मुळात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अशी काय पावलं तुम्ही टाकलीत की मुंबई सुरक्षित राहिली आणि देश पातळीवर सुद्धा सुरक्षा अनुभवता आली? गणेशजी, माझा प्रश्न आपल्यासाठी होता, प्रश्न आपल्याला ऐकायला आला? काही तांत्रिक कारणांमुळे गणेश खंडकरांपर्यंत पोहोचू नाही शकलेलो आहोत। राजू वाघमारे यांनी सांगितलं की श्रेय लष्कराचं आहे। सुधाकर सुराडकरजी, ज्या पद्धतीनं स्लीपर सेल ऍक्टिव्हच होऊ दिले गेले नाहीत या बाबतीतलं श्रेय आपल्याला प्रशासन यंत्रणेला द्यायला हवं आणि खऱ्या अर्थानं भारतात मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा नांदली त्यासाठीचं सुद्धा कौतुक आपल्याला लष्कराचं करावं लागेल। हे आपल्याला हा निष्कर्ष आपल्याला पटतोय? जरा एक लक्षात घ्यायचं पाहिजे की लष्कराचं काम आणि पोलिसांचं काम हे भिन्न आहे। लष्कराचं काम जे आहे ते सीमेवर आहे, पोलिसांचं काम अंतर्गत आहे। हे जर एकदा लक्षात घेतलं आपण तर दोघांचंही श्रेय जे आहे ते वेगवेगळं आहे। त्यात काही शंका नाही की सीमेवर जे काही झालं त्याला त्याचं श्रेय पोलिसांपेक्षा सैन्याचंच राहणार आहे। पण त्याचबरोबर हे विसरता कामा नये की अंतर्गत जे काही सुरक्षा राहिलेली आहे त्याचं श्रेय किंवा दोष हा पोलिसांचा राहणार आहे। आता यात जेव्हा आपण बघाल तर जे काय दिसतंय, पोलीस आपलं देशाचं अंतर्गत पोलीस कसं वागतंय, आपली न्याय व्यवस्था कशी वागते आहे, हे सर्व बघणं फार महत्वाचं आहे। कारण जसं मी आधी म्हटलं, कुठल्याही परकीय शक्तीला आपल्या देशात जोपर्यंत सहकार्य किंवा मदत मिळत नाही तोपर्यंत ते करू शकत नाही। ठीक, आता स्लीपर सेल बनतील कसे हे जर बघितलं आपण तर अन्याय झाला किंवा अन्यायाची भावना झाली तरच त्यांना खतपाणी मिळू शकतं आणि इथे पोलिसांची जबाबदारी फार मोठी येते। आणि आपण बघतो काय की देशात काय होतंय हे पण आपण बघायला पाहिजे की जसं मी आधीच म्हटलो की देशामध्ये द्वेष पसरवण्याचं काम होत आहे आणि हे कुठल्याही एका धर्माच्या लोकांना दोष देता येणार नाही। कृपा करून हे समजून घ्या की यामध्ये दोष जो आहे त्याला देणारे दोष बरेच लोकांचे आहेत आणि ज्या लोकांचा दोष आहे ठीक त्यांच्यावर प्रभावी कारवाई होते आहे का, प्रभावी कारवाई होतीये का, हा एक मुद्दा आहे। आपण याच मुद्द्याला दुसऱ्यांदा मांडता आहात, त्या निमित्तानं त्याचं गांभीर्य सुद्धा अधोरेखित होत आहे।
गणेश खंडकर आहेत आपल्या सोबत, आता ते जोडले गेलेले आहेत. मगाशी एक प्रश्न त्यांच्यासाठी उपस्थित केला गेला होता, तो त्यांना ऐकू नव्हता गेला. गणेशजी, आता माझा आवाज नीट आपल्यापर्यंत पोहोचत असेल अशी अपेक्षा बाळगतो. मला आपल्याला असं विचारायचं आहे की देशामध्ये सुरक्षितता नांदण्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते सामाजिक सौहार्द. हे सामाजिक सौहार्द गेल्या काही वर्षांपासून वादातीत आहे. एक गट ते टिकलंय असं म्हणतो, दुसरा गट ते टिकलं नाही असं म्हणतो. तुमच्या लेखी दहशतवाद्यांना समर्थन देणारे, दहशतवाद्यांना योग्य त्या गोष्टींचा पुरवठा करणारे हे सगळेजण निष्क्रिय झाले आहेत का आता त्यांची हिंमत होत नाहीये? प्रसादजी, आजच्या चर्चेमध्ये तुम्ही जो नंतरचा मुद्दा मांडलात तो मी पहिल्यांदा म्हणेन. एक तर या सर्व गटांची इच्छा फार आहे की हा देश अस्थिर राहिला पाहिजे, परंतु हे तितकंच खरं आहे की आता त्यांची हिंमत होत नाहीये. मुळात कसं आहे की हे स्लीपर सेलचा जो उल्लेख आता मगासपासून सुरू आहे, तर हा सेल हा नेहमीच कार्यरत असतो, परंतु त्यांचं उपद्रव मूल्य तेव्हाच वाढतं जेव्हा त्यांना उघडपणे सहाय्य मिळतं, त्याला वावरण्यास तिथे मदत केली जाते. परंतु आता परिस्थिती अशी आहे की आपण रोज सीमेवरती जे पाहतोय की ज्या प्रमाणावरती दहशतवादी मारले जात आहेत, रोज काही ना काही दहशतवाद्यांविषयी बातमी आपल्याकडे येते की आज 2 दहशतवाद्यांना मारला, 3 जणांना मारलं, काही जणांनी सरेंडर केलं. याचा एक स्वाभाविक परिणाम जो आहे तो इथल्या स्लीपर सेलला मदत करणाऱ्या गटांवरती आता नक्की होतोय. आणि आपण पाहिलं असेल की गेल्या 6 वर्षामध्ये या देशात जी काही त्याला आपण मोठी उपद्रवी घटना म्हणतो ही न होऊन देण्यामध्ये खूप मोठी भूमिका आहे. आणि त्यामुळं या देशामध्ये आता सौहार्दाचं वातावरण आहे. आणि म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला त्यालाच मी शेवटी असंही म्हणेन की हिंमत नाही आहे का? ते हिंमत आहे, त्यांना करायचंय, पण त्यांना ती संधी मिळत नाहीये. हा एक त्यातला महत्वाचा भाग आहे. मी आता बोलू का? अगदी 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 अपेक्षित आहे. राजू वाघमारे, आपल्याकडूनच प्रतिक्रिया अपेक्षित आहे, बोला. काय माहित आहे का की मी 26/11च्या भूमिकेवर राजकीय बोलायचं नाही आणि या बाबतीत मी ठरवलं होतं. पण काय करणार की तुम्ही अशा पद्धतीची मांडणी करताय अँकर म्हणून, आणि अशा पद्धतीची मांडणी आता भाजपच्या प्रवक्त्यांनी केली की कसं आहे की ती एक म्हण आहे, जुनी म्हण आहे. कोणाचं नाव नाही घेतलं राजू वाघमारे. काय आहे माहित आहे का की जुनी म्हण आहे की ती एका प्राण्याच्या नावाने केली जाते आणि तो म्हणतो की आपलंच खरं. तशातली गत झालेली आहे. काय आहे, मला बोलायचं नव्हतं खातेची. गेल्या 2014 पासूनचा आतापर्यंतचा रेकॉर्ड जर तुम्ही बघाल तर सीमेवर झालेल्या हल्ल्यांमध्ये दुपटीने वाढ झालेली आहे. आजपर्यंत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेवढे जवान मारले गेले नव्हते तेवढे जवान आज 2014 पर्यंत सीमेवर मारले गेलेले आहेत वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत सीमेवरच्या भागाचं स्थलांतर तेवढ्या प्रमाणात झालं नव्हतं. तेवढ्या प्रमाणात गाव आणि तिथे राहणाऱ्या सिव्हिलियनचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे क्रेडिट जर आता तुम्हाला बोलायचं झालं तर या गोष्टीकडे आता बोलावं लागेल की मग आपण ज्यावेळी बोलतो, ज्यावेळी पंतप्रधान मोदीजी म्हणत होते की आम्ही 1 शीर आणलं तर आम्ही 10 आणू आणि 5 आणू आणि 56 इंचाची छाती, तर ती छाती ऍक्च्युअली पोकळीच निघाली. ठीक आहे, आपला हा विषय राजकीय पद्धतीनं पुढे जाताना दिसतोय, तो स्वाभाविक आहे. पण तुम्हाला सुचवायचं काय आहे याच्यातून? डॉक्टर वाघमारे, याच्यातून सुचवायचं काय आहे? मला हेच सुचवायचंय की आपण आणि खडकर साहेब जे क्रेडिट घेण्याच्या मागे लागलेले आहेत. मी कुठलं क्रेडिट नाही घेत आहे, मी प्रश्न उपस्थित करतोय फक्त. तर मी स्पष्ट शब्दात सांगतो आणि मी तुम्हाला आकडेवारी सांगितली. मी ज्या फॅक्ट सांगितलेल्या आहेत, जे जवान मरण पावलेले आहेत, जे हल्ले झालेले आहेत, जे निर्वासित झालेले आहेत, आणि सगळ्यात मोठा हल्ला जो पुलवामाचा झाला त्याचा शोध अजून आपण लावू शकलेलो नाही. ज्या पुलवामाच्या हल्ल्याचा शोध काय नाही लागला, त्याचा तर तपासणीचा अहवाल पण आला. आता आणखी काय त्याच्यात शोध लावायचा आहे? त्याच्यात शोध लावला पाहिजे ना. ती गाडी कोणाची, कोणी आणली गाडी, त्याच्या पाठीमागे कोण आहे, कोणाची नावं आहेत, तो अहवाल कुठे आलाय अजून? बरं, याच्यावर एकदा अभय पटवर्धन सरांना विचारूयात आपण. त्यांच्याकडे कदाचित मी देतो. गणेश खंडकर, 1 मिनिट. याला राजकीय वळणावर देण्याच्या ऐवजी मला राजकीय भाष्य नाही करायचंय.
बरं. मला यावर राजकीय वाचन म्हणून मला संधी द्या. कारण मी आता मी देतो, गणेशजी आपल्याला संधी देतो. डॉक्टर वाघमारे, एक मिनिट. आपण एक अत्यंत गंभीर मुद्दा उपस्थित केलात की देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत आणि त्यात तुम्ही पुलवामाच्या हल्ल्याचा उल्लेख करता आहात. कर्नल अभय पटवर्धन आपल्या सोबत आहेत. पटवर्धनजी, पुलवामाच्या हल्ल्याच्या संदर्भातला तपासणीचा अहवाल समोर आला, सार्वजनिक झाला, तरी पण काँग्रेसच्या प्रवक्त्यांना प्रश्न आहेत. ते म्हणतात गाडी कुठून आली, सामान कुठून आलं, सामान याचा अर्थ स्फोटकं कुठून आली याची उत्तरं नाही मिळाली आहेत त्यांना. सर, मी विथ ड्यू रिस्पेक्ट सांगू इच्छितो की पुलवामाचा जो काही अहवाल आहे तो शब्दशः आलेला आहे. आता गाडी कुठून आली तर गाडीच्या ओनरला त्यांनी अटक केलेली आहे. जिथनं स्फोटकं आली त्याची माहिती यांना मिळालेली आहे. की स्फोटकं आणण्याकरता जे जिम्मेवार लोक होते ते लोक सुरक्षा दलांशी लढताना किंवा सुरक्षा दलांच्या कारवाईमध्ये मारल्या गेलेले आहेत. त्यामुळे इंटेलिजन्स जे आहे ते चांगलं काम करत आहे. पण हा जो मुद्दा मान्यवरांनी उपस्थित केला की सीमेवर किती जवान स्वातंत्र्यापासून गेले आणि किती जवान 14 सालापासून गेले, हा मुद्दा मला वाटत नाही की या संदर्भामध्ये उचित आहे. बर, कोणाचंही राज्य असलं तरी सीमेच्या पारचे जे दोन शत्रू आहेत, चीन आणि पाकिस्तान, हे त्यांना वाटेल तसंच काम करतात आणि त्यांना तोंड देण्याकरता आपण समर्थ आहोत. दुसरी गोष्ट अशी आहे की देशामध्ये जे इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे, इंटरनल इंटेलिजन्स देणारे, बर, त्या लोकांची आपल्याला कल्पना नाही. शाहीन बागचं तसंच झालं, दिल्लीच्या दंग्यांचंही तसंच झालं. त्यामुळे जो इंटेलिजन्स इनपुट मिळायला पाहिजे पोलिसांना किंवा सेनेला, तो आपल्याला मिळत नाही आहे. आजच्या घडीला भारतामध्ये जवळपास 22,000 ड्रोन्स काम करतात आहेत. त्या ड्रोन्समधले किती कमर्शियल आहेत, किती प्रायव्हेट आहेत, किती पब्लिक आहेत, याची माहिती कोणाच पाशी नाही आहे. आणि त्या ड्रोनमध्ये जर कोणी घरामध्ये ड्रोन तयार करून त्याच्यावर स्फोटकं लादून अगदी. दुसरीकडे जाऊन त्याचा जर त्यांनी स्फोट घडवला तर त्याचं काय होईल? अगदी. तर हा जो अभय intelligence पटवर्धन, चा या प्रकार निमित्तानं आहे, आपण एक प्रत्येक गोष्ट वेळेला अधोरेखित intelligence केली चा की भारतात परिस्थिती दिसायला जरी सुरक्षित वाटत असली तरी पण ती तितकीशी सुरक्षित नाही. अद्यापही परिस्थिती कदाचित भगवान भरोसे असं म्हटलं तर गैर होणार नाही. अगदी बरोबर. गणेश खंडकर आपल्याला एक भूमिका मांडायची होती, अगदी बरोबर. ती प्रतिक्रिया एकदा ऐकूया. नाही, यामध्ये बघा असं आहे की राजू वाघमारेंनी जे काही मत मांडलं, त्यांनी काही प्राण्याची उपमा वगैरे दिली, मी काय असं बोलणार नाही. कारण ही चर्चा कुठल्या विषयावर चालू आहे याचं मला गांभीर्य आहे. आणि मी यातलं एक सांगू शकतो, 26/11 जो हल्ला झाला, तो 26/11चा हल्ला झाल्यानंतर सुरुवातीच्या 1 तासामध्ये हा हल्ला नेमका काय हेच आपल्याला कळायला मार्ग नव्हता. समुद्रमार्गे अतिरेकी आले, ते ताजमध्ये शिरले, तिकडे दुसऱ्या आपल्या CST स्टेशन जवळ आले, आपल्या काही कर्तबगार अधिकाऱ्यांना आपण गमावलं. त्याही वेळेला हा काही राजकीय मुद्दा नाहीये. विषय असा आहे की ज्या वेळेला असे हल्ले होत असतात, जसं आदरणीय पटवर्धनजी म्हणाले की त्यावेळेला आपलं इंटेलिजन्स नेमकं काय, कुठे फेल्युअर झालं आपलं, याचा एक शोध घेण्याची गरज असते. आणि दुसरी बाब, हा हल्ला झाल्यानंतर आपली सुरक्षा यंत्रणा काय रिॲक्ट करते, त्यावर आपण किती लवकर ताबा मिळवतो, याही गोष्टी महत्वाच्या असतात. मी जे मगाशी सांगण्याचा प्रयत्न हा केला की गेल्या 5 वर्षामध्ये आपण या देशातली इंटेलिजन्स यंत्रणा अधिक ऍक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न आपण करतोय सातत्यानं, त्यामध्ये आपल्याला यश देखील येत आहे. म्हणून मी मगाशी जो दहशतवाद्यांचा जम्मू काश्मीरचा उल्लेख केला की आता नेहमी ज्या वेळेला देशाच्या सुरक्षेविषयी चर्चा होते त्यावेळी आपल्या डोळ्यासमोर असते ते काश्मीरचा प्रश्न. आणि म्हणून या इंटेलिजन्सचा जो हा विषय आहे हा नेहमीच महत्वाचा राहिलेला आहे. आता आपण इंटेलिजन्सला अतिशय प्रायोरिटीनं महत्व दिलंय. आणि दुसरी बाब, ठीक आहे गणेश खंडकर, वेळेची मर्यादा आहे. आपण लक्षवेधीत एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पुढच्या भागामध्ये आपण याची चर्चा करू की दहशतवाद्यांच्या पारंपरिक पद्धतीच्या हल्ल्यांच्या बाबतीतली मानसिकता आपण बदलली आहे का, दहशतवादी अद्ययावत होत असतील तर सुरक्षा यंत्रणा सुद्धा अद्ययावत होत आहेत का.